Good morning everyone, this is Power DC. Welcome to all of you in my channel Deepa's Education Adda. करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरला सुरू करून खूप सारे पॉईंट आपले स्टडी करून झालेत. त्याच्यामध्ये 3 साइन कन्व्हेन्शन्स, क्रिचॉफ्स करंट लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, व्हिटस्टोन्स ब्रिज नेटवर्क, व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज, केल्विन्स मेथड, एवढे पॉईंट स्टडी केले गेलेत. आणि आज आपल्याला स्टडी करायचा आहे पोटेन्शियोमीटर. काय आहे हा पोटेन्शियोमीटर? करंट इलेक्ट्रिसिटीच्या व्हिडिओ नंबर 4मध्ये तुम्ही पाहिलेला आहे हा पोटेन्शियोमीटर. की काय केलं जातं, एक अनब्रेकेबल अशी वायर आहे, मग ती 2 मीटरची असेल, 4 मीटरची असेल, 10 मीटरची असेल. मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 मीटर वायर वाइंड केलेला पोटेन्शियोमीटर दाखवला होता. तुमच्या असं लक्षात आलं असेल की 1-1 मीटरचा सेगमेंट होत्या आणि ती 10 मीटर वायर 1-1 मीटरची सेगमेंट केल्यामुळं 10 वेळा वाइंड केली गेली होती त्या बोर्डवरती आणि तयार झाला होता आपला पोटेन्शियोमीटर. या पोटेन्शियोमीटरचा वापर EMF ऑफ सेल कॅलिब्रेट करण्यासाठी, जर सर्किटमध्ये 2 सेल्स असतील तर त्या 2 सेलचं EMF कम्पेअर करण्यासाठी, त्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी केला जातो. जरी पोर्टेबल नसला तरीसुद्धा व्होल्टमीटरला रिप्लेस करतो हा पोटेन्शियोमीटर. का तर व्होल्टमीटरच्या मदतीने आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो, पण पोटेन्शियोमीटरच्या मदतीने मात्र आपण एखाद्या सेलचं EMFसुद्धा कॅलिब्रेट करू शकतोय, मोजू शकतोय. ॲक्च्युली पोटेन्शियोमीटर हा काही सेलचं EMF कॅलिब्रेट नाही करत आहे, ॲक्च्युली तो कम्पेअर करतो त्या सर्किटमध्ये असलेल्या दुसऱ्या सेलबरोबर. हे तुम्हाला समजेलच जसं आपण पुढे चॅप्टर शिकत जाऊ तसं. तर या पोटेन्शियोमीटरचे 3 युजेस आपल्याला शिकायचे आहेत, पण हा ज्या तत्वावर काम करतो ते तत्व आधी आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल, तरच आपण त्याचे 3 युजेस शिकू शकतो आहे. म्हणून आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ पोटेन्शियोमीटर शिकणार आहोत. ठीक आहे, करायची सुरुवात. बघा काय आहे हे सर्किट. ही पोटेन्शियोमीटरची वायर आहे. मी असं म्हणते की सपोज ही आहे 10 मीटर. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं की 1-1 मीटरचा सेगमेंट केलेला आहे आणि अशा 10 सेगमेंटमध्ये 10 मीटर वायर त्या उडन बोर्डवर फिक्स्ड केलेली आहे आणि तयार होतोय आपला पोटेन्शियोमीटर. एक त्या वायरचा स्टार्टिंग पॉईंट असेल आणि एक असेल एंडिंग पॉईंट. ठीक आहे, तर हा तो सुरुवातीचा पॉईंट आहे पोटेन्शियोमीटरचा आणि हा 10 मीटर संपल्यानंतर इथं 10 मीटरचा एंड होतोय. हा तो पॉईंट आहे B, की A आणि B मध्ये 10 मीटर वायर आपण फिक्स्ड केलेली आहे एका उडन बोर्डवर. बघा पोटेन्शियोमीटरचं हे जे A टर्मिनल आहे ते जोडलं सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि B टर्मिनल आहे ते जोडलं सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला. कीच्या थ्रू, कीचं काम तुम्हाला माहिती आहे की ती स्विचसारखं काम करते. स्विच ऑन, स्विच ऑफ. की प्रेस केले की सर्किट स्विच ऑन होतं, सर्किटमधून करंट फ्लो होतो. की काढून टाकली तर सर्किट हे ओपन सर्किट होतं, सर्किट स्विच ऑफ होतं, सर्किटमधून करंट फ्लो होणार नाही ज्यावेळेस तुम्ही सर्किटमधून की काढून घेतलेली आहे. ठीक आहे, मग आता आपण असं समजूयात की प्रेस केली गेली, करंट फ्लो होतोय सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून A पाशी आला, A पासून B पाशी, B पासून ह्या एंडपाशी आणि इथून कुठे येतोय तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. करंटचा पाथ आहे हा. इथं बघा मी ॲरोने दाखवलेला आहे, दिसतोय करंटची डायरेक्शन. आपण सर्किटमध्ये करंटची डायरेक्शन दाखवत असताना नेहमीच कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट घेतो की जो सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत असतो. आपण ॲक्च्युअल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल कन्सिडर करत नाही, हो ना. हे तर लक्षात आलंच असेल. आता तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर सुरू करत असतानाच अगदी मी प्रत्येक एका लेक्चरमध्ये तरी ही गोष्ट तुम्हाला सांगतच असते, कारण ती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मग बघा करायचं आहे काय आपल्याला. A आणि B, A पासून B पर्यंतची जी लेंथ आहे तिला मी रिप्रेझेंट केलं कॅपिटल L ने. सेलने A आणि Bच्या अक्रॉस जेवढं काही पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप केलं आहे ते आपण रिप्रेझेंट करूयात कॅपिटल V ने. आणि त्याच्या पायाशी सफिक्स AB हे लेटर लिहिलं मी. म्हणजे मला असं सांगायचं आहे की दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड अक्रॉस जंक्शन AB, म्हणून मी त्याला रिप्रेझेंट केलं AB ने. A पासून B पर्यंतची 10 मीटरची वायर मी म्हणते ना, मग या 10 मीटर वायरचा रेझिस्टन्स आपण रिप्रेझेंट करतोय कॅपिटल R ने. ठीक आहे, मग आता मी केलं काय बघा, सर्किटमध्ये एक मॉडिफिकेशन आपण करूयात. सर्किटमध्ये या AB वायरवर एक पॉईंट कन्सिडर करूयात, पॉईंट C. मग ह्या पॉईंटच्या इथं आपण इमॅजिन करण्यामुळं झालं काय, तर ह्या AB वायरची लेंथ कमी झाली. बघा 10 मीटर होती, 10 मीटरमध्ये आता मी हा पॉईंट C कन्सिडर केला आहे. मग AC ची जी लेंथ आहे ती 10 मीटर राहील का? नाही, 10 मीटरपेक्षा कमी झाली ना.
मग आता ही कमी झालेली लेंथ किंवा लेंथ ऑफ वायर ए सी मी रिप्रेझेंट करते स्मॉल एल या लेटर. ए आणि सीच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल डिफरन्स आपण रिप्रेझेंट करूयात VAC ने. आणि ए पासून सी पर्यंत त्या वायरचा जो रेझिस्टन्स आहे तो आपण रिप्रेझेंट करूयात स्मॉल आर या लेटरने. ठीक आहे, कळलंय तुम्हाला आपण काय काय कशा कशाला एल VAB आर स्मॉल एल स्मॉल आर VAC असं म्हणतोय. ठीक आहे, लेंथ कमी झाली म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा कमी झाला असेल. नाहीतर मी ACच्या अक्रॉसच्या पोटेन्शियल डिफरन्सला सुद्धा V म्हटलं असतं आणि ABच्या अक्रॉसच्या पोटेन्शियल डिफरन्सला सुद्धा V म्हटलं असतं, पण त्यांच्यामध्ये फरक आहे. लेंथ वाढली की पोटेन्शियल डिफरन्स काय होतो तर वाढतो. आणि म्हणून मग आपण काय केलेलं आहे तर ABच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स VAB आणि ACच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स VAC ने रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, की ज्याच्यातून तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ पोटेन्शियोमीटर तुमच्या समोर येणार आहे की काय तत्वावरती हा पोटेन्शियोमीटर काम करतो ते आपल्याला समजणार आहे. ठीक आहे, करायची सुरुवात. बघा मी इथे लिहिले V डायरेक्टली प्रपोर्शनल टू L म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स वाढलं की लेंथ वाढते. हे प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ पोटेन्शियोमीटर आहे. मी तुम्हाला ते आधी V डायरेक्टली प्रपोर्शनल टू L असं नुसतं सांगणार आहे आणि त्याच्यानंतर ते ॲक्च्युअलमध्ये ऑप्टेन करून देणार आहे. म्हणजे जर ह्याला वर्डिंगमध्ये सांगायचं म्हटलं तर हे प्रिन्सिपल आपण असं सांगू शकतोय द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑफ वायर. बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑफ वायर. आता ह्या सर्किटसाठी हे दोन पॉईंट्स काय आहेत तर AB आहे. काय असेल हे पोटेन्शियल डिफरन्स ABच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं तर हे डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. कशाला तर A आणि Bच्या मध्ये जेवढी लेंथ आहे वायरची त्या लेंथला म्हणजे 10 मीटरला. ठीक आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर बिटवीन दोज टू पॉईंट्स. त्या दोन पॉईंटमध्ये असलेल्या वायरच्या लेंथला त्या दोन पॉईंटच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. V डायरेक्टली प्रपोर्शनल टू L म्हणा किंवा L डायरेक्टली प्रपोर्शनल टू V म्हणा, फरक पडणार नाही. आणि हे आपल्याला काय करायचं आहे ऑप्टेन करायचं आहे. हे तुम्हाला मिळवून देणार आहे मी की हे असं असतं. तुम्ही लेंथ वाढवली की पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा काय होतो वाढतो. हे आज आपल्याला या लेक्चरमधून समजणार आहे आणि दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ पोटेन्शियोमीटर असणार आहे. ठीक आहे, करायची सुरुवात. बघा सिम्पल सर्किट दिसते. A आणि Bच्या मध्ये एक वायर आहे. वायर कंडक्टर आहे, करंट फ्लो करून घेऊन चाललेली आहे. आणि ह्या A आणि Bच्या अक्रॉस डेव्हलप केलं आहे पोटेन्शियल डिफरन्स की जे कोणी डेव्हलप केलं आहे तर ह्या E इतकं EMF असलेल्या सेलने डेव्हलप केलं आहे. ठीक आहे, म्हणजे आहे काय मला सांगायचं काय होतं तर हे एक सिम्पल सर्किट आहे की ज्या सिम्पल सर्किटमध्ये दोन पॉईंटच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स आपण ओहम्स लॉ अप्लाय करून इझिली फाइंड आउट करू शकतोय. ठीक आहे, मग जर मला कोणी विचारलं की व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड अक्रॉस दिस टू पॉईंट्स इन दिस सर्किट तर मी लगेच सांगेन. मी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युलासुद्धा देईल. VAB इज इक्वल टू I इंटू R. बरोबर ना. V डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे I आहे. V इज इक्वल टू काय आहे I इंटू R आहे आणि हा काय आहे तर ओहम्स लॉ आहे. ठीक आहे, मग कोणाच्या अक्रॉस तर A आणि Bच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचं होतं ना, म्हणून मी ते लिहिलं VAB इक्वल्स टू I इंटू R. I म्हणजे काय असेल तर A पासून B पर्यंत फ्लो होणारे करंटची मॅग्निट्यूड असेल अँड R बी द रेझिस्टन्स इन बिटवीन टू पॉईंट्स A अँड B. A आणि Bच्या मध्ये जी वायरची लेंथ आहे तिच्या मध्ये असलेल्या वायरच्या लेंथचा जेवढा काही रेझिस्टन्स आहे तो आपण इथे रिप्रेझेंट केला आहे बघा कॅपिटल आरने. तीच व्हॅल्यू मी इथे लिहिणार आहे. म्हणजे ओहम्स लॉ अप्लाय करून मी ABच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करू शकते. VAB इक्वल टू I इंटू R. हाच फॉर्म्युला मी मॉडिफाय केला कोणासाठी तर आयसाठी. मग कसं इक्वेशन झालं I इथंच राहिला, VAB इथंच आणि R लेफ्ट हँड साईडला जाऊन डिनॉमिनेटरला गेलं. देअरफॉर I इक्वल टू VAB अपॉन R. बरोबर ना. मग बघा आपला प्रॉब्लेम काय झाला सांगते आता. A पासून B पर्यंतच्या वायरचा रेझिस्टन्स होता R. मला माहिती आहे लेंथ वाढली रेझिस्टन्स वाढतो का तर रेझिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर. हे इक्वेशन आपल्याला 11वीमध्ये माहीत झालेलं आहे.
मग याचा अर्थ असा असेल ना, ज्यावेळेस लेंथ कमी होईल त्यावेळेस रेझिस्टन्ससुद्धा काय होईल, कमी होईल. इथं बघा लेंथ कमी झाली, आधी ए बी होती, नंतर काय झाली, ए सी झाली, म्हणजे आता रेझिस्टन्स काय झाला आहे, कमी झाला आहे. पण मग मला काय मोजता येतं, ए पासून बी पर्यंत वायरची लेंथच फक्त मोजता येते. मला रेझिस्टन्स दिसतोय का वायरचा, नुसती वायर पाहून मी ते सांगू शकते का की ए पासून सी पर्यंतचा रेझिस्टन्स आता कमी झाला आहे, सुरुवातीला 20 ओहम होता आणि आता 10 ओहम झाला आहे, असं सांगू शकते का मी, नाही. तर मग आपला हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्यासाठी आपल्याला एक पॅरामीटर मदत करतो, तो म्हणजे सिग्मा. आणि हा सिग्मा काय रिप्रेझेंट करतोय, रेझिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. एक एकक इतक्या युनिटी इतक्या वायरचा रेझिस्टन्स किती आहे हे सांगण्याचं काम कोण करतो, तर हा सिग्मा करतो. म्हणून हा फॉर्म्युला मी आरसाठी मॉडिफाय करते, आर इक्वल टू सिग्मा इंटू एल. ठीक आहे, म्हणजे आता इथं जो आर आहे आपल्याला सबस्टिट्यूट करावा लागत होता, की जो आधी आपल्याला प्रॉब्लेम आला ह्या पोटेन्शियोमीटरच्या वायरमध्ये की मला तर लेंथ मोजता येते, मला रेझिस्टन्स नाही मोजता येते, त्यावेळेस आपण हा प्रॉब्लेम असा सॉर्ट केला की आर इक्वल टू सिग्मा इंटू एल. म्हणजे जिथं जिथं मला आरची गरज असणार आहे, रेझिस्टन्स लिहिण्याची गरज असणार आहे, तिथं तिथं मी तो रेझिस्टन्स कसा लिहील, तर सिग्मा इंटू एल असा लिहील. बरोबर ना. मग बघा आता ह्या आरची व्हॅल्यू सिग्मा इंटू एल सबस्टिट्यूट करून फॉर्म्युला असा तयार झाला, आय इक्वल्स टू व्ही ए बी अपॉन सिग्मा इंटू एल. हे बघा आय इज इक्वल टू व्ही ए बी अपॉन आर होता, आरची व्हॅल्यू मी काय सबस्टिट्यूट केली, सिग्मा इंटू एल. आणि हा सिग्मा इंटू एल मी इथं सबस्टिट्यूट करून आयसाठीचा फॉर्म्युला असा तयार झाला, आय इक्वल टू व्ही ए बी अपॉन सिग्मा इंटू एल. इथंच थांबायचं. ठीक आहे, स्टॉप करा इथं इक्वेशन. आता पुढं जाऊया. आता काय झालं, सी पॉईंट कन्सिडर केल्यामुळे वायरची लेंथ कमी झालेली दिसते. मग ए आणि सीच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतोय, तर व्ही ए सी इतका पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतोय. ए आणि सीच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल डिफरन्स व्ही ए सी. व्ही ए सी इज इक्वल टू आय इंटू आर. आयमध्ये फरक होणार नाही. काय होईल बघा, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट येतोय, सपोज 2 अँपियर इतका करंट फ्लो व्हायला लागला. हे बघा या वायरमधून तो आला, ए पॉईंटपाशी आला. ए पॉईंटपासून सीपर्यंत गेलेला करंट किती असेल, 2 अँपियर. आणि सीपासून बीपर्यंत गेलेला करंट किती असेल, 2 अँपियर. ए पासून बीपर्यंत गेलेला करंट किती असेल, 2 अँपियर. म्हणजे करंटच्या मॅग्निट्यूडमध्ये फरक होतोय का, काही नाही. म्हणून तो करंट आपण इथं कशाने रिप्रेझेंट करतोय, कॅपिटल आयने. नाही तर तुमच्या डोक्यात असं येईल की स्मॉल आयने का नाही करंट रिप्रेझेंट केला, तर ए पासून सी पर्यंत फ्लो होणारा करंट आणि ए पासून बी पर्यंत फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड सेम आहे ना, म्हणून मी तो करंट काही दुसऱ्या लेटरने रिप्रेझेंट केलेला नाही, आपण त्याला कॅपिटल आयनेच रिप्रेझेंट करतोय. इथं पुन्हा रेझिस्टन्स आहे, म्हणजे रेझिस्टन्ससाठीचा प्रॉब्लेम आपल्याला पुन्हा इथं भेडसावणार आहे. म्हणून मी इथं आधीच करून घेतलं, सिग्मा इक्वल टू रेझिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. रेझिस्टन्स स्मॉल आर. कोणाचा रेझिस्टन्स आहे हा, ए पासून सी पर्यंतच्या वायरचा, की जिची लेंथ एल आहे. मग एल इतक्या वायरचा रेझिस्टन्स किती आहे, तर स्मॉल आर इतका आहे. देअरफॉर स्मॉल आर डिवाइड बाय स्मॉल एल. आर इक्वल टू सिग्मा इंटू एल. स्मॉल आर इज इक्वल टू काय झालं, सिग्मा इंटू एल झाला. ठीक आहे, मग आता ही व्हॅल्यू कुठं सबस्टिट्यूट करायची बघा, या फॉर्म्युल्यामध्ये व्ही ए सीचा फॉर्म्युला. इथं व्ही ए सी हाच फॉर्म्युला मी इथं पुन्हा लिहिते. आयची व्हॅल्यू मी ही सबस्टिट्यूट करील बघा, व्ही ए बी अपॉन सिग्मा इंटू एल केली का बघा. इथं व्ही ए बी अपॉन सिग्मा इंटू एल मल्टिप्लाइड बाय, इथं काय आहे, आर आहे. आणि आरची व्हॅल्यू काय आहे, तर सिग्मा इंटू एल आहे. कारण आपल्याला स्मॉल आर सबस्टिट्यूट करून चालत नाही का, तो वायरचा रेझिस्टन्स मला वर पाहून असा नुसता दिसत नाही आहे डिरेक्टली, तो मला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. आणि तो कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला हा सिग्मा इज इक्वल टू आर बाय एल. देअरफॉर आर इज इक्वल टू सिग्मा इंटू एल. हा सिग्मा इंटू एल मी इथं सबस्टिट्यूट करते. इथं व्ही ए बी अपॉन सिग्मा इंटू एल मल्टिप्लाइड बाय सिग्मा इंटू एल. न्यूमरेटरचा सिग्मा डिनॉमिनेटरच्या सिग्माला कॅन्सल आउट झाला आणि शिल्लक काय राहिलं, व्ही ए सी इक्वल टू व्ही ए बी अपॉन हा कॅपिटल एल मल्टिप्लाइड बाय हा स्मॉल एल. ठीक आहे, बघा तुम्हाला असं वाटत असेल की हा पॅरामीटर मी ब्रॅकेटमध्ये का लिहिलेला आहे, तर तो कॉन्स्टंट राहणारा पॅरामीटर आहे. बघा लेंथ किती आहे, ए बी. ए बी ह्या लेंथ ए बी ह्या 2 पॉईंटमध्ये वायरची लेंथ किती असणार आहे, तर कॅपिटल एल. बदलते का ती, नाही.
सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल ए पाशी, निगेटिव्ह टर्मिनल बी पाशी, ए बीची लेंथ किती, कॅपिटल एल. चेंज होणार आहे का ह्यामध्ये काही नाही. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड अक्रॉस पॉईंट ए बी अँड लेंथ ऑफ वायर बिटवीन पॉईंट ए बी. हा व्ही बाय एल जो रेशो आहे तो नेहमीच कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, म्हणून व्ही ए सी इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय एल. तुम्हाला माहिती आहे हे इक्वल टू साईन आणि हे कॉन्स्टंट रिप्लेस केला की इथं एक प्रपोर्शनॅलिटी साईन येतं, बरोबर आहे ना. आणि मग ह्या प्रपोर्शनॅलिटी साईनमुळं मी असं लिहू शकते व्ही ए सी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. आलं का तुमच्या लक्षात. कॉन्स्टंट आणि इक्वल टू साईन रिप्लेस कोण करतं, तर हा प्रपोर्शनॅलिटी साईन करतं. आणि प्रपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं असेल तर तुम्हाला एक इक्वल टू साईन इथं आणावा लागतो आणि एक कॉन्स्टंट इथं आणावा लागतो. आणि ह्या कॉन्स्टंटला म्हटलं जातं पोटेन्शियल ग्रॅडियंट. बघा इथं जो मी कॉन्स्टंट लिहिते ना त्या कॉन्स्टंटला आपण म्हणणार आहोत पोटेन्शियल ग्रॅडियंट. तुम्ही कॅपिटल पी डॉट कॅपिटल जी असं जरी लिहिलं ना तरीसुद्धा ते चालणार आहे. ठीक आहे, मग हा इथं मी लिहिला पोटेन्शियल ग्रॅडियंट. तर पोटेन्शियल ग्रॅडियंट काय असेल बरं, तर व्ही ए सी अपॉन एल. या फॉर्म्युल्याचं आपण जर जनरलायझेशन केलं तर हे असं असेल ना, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ऑफ वायर इज कॉल्ड पोटेन्शियल ग्रॅडियंट. मग ती व्ही ए सी म्हणजे ए सी वायरच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स असू देत किंवा ए बी वायरच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल असू देत, त्या पोटेन्शियल ड्रॉपला डिव्हाइड बाय एल केलं की तुम्हाला जो कॉन्स्टंट मिळतो त्याला तुम्ही काय म्हणायचं, पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणायचं. ठीक आहे, मग पोटेन्शियल आपण कशामध्ये मोजतो, व्होल्टमध्ये. आणि लेंथ आपण कशामध्ये मोजतो, तर मीटरमध्ये. म्हणून पोटेन्शियल ग्रॅडियंटचं एसआय युनिट काय होतं, व्होल्ट पर मीटर. ज्यावेळेस आपण पोटेन्शियोमीटरवरची एक्झाम्पल सॉल्व करतो बऱ्याचदा त्यावेळेस आपल्याला पहिलं काम करावं लागतं ते म्हणजे त्या पोटेन्शियोमीटर वायरचा पोटेन्शियल ग्रॅडियंट फाइंड आउट करावा लागतो. आणि तो पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ऑफ वायर आहे हे आपल्याला माहीत असावं लागतं. बघा आपण सुरुवात कुठून केली, व्ही ए बी इक्वल्स टू आय इंटू आर. आणि आपण येऊन कुठं पोहोचलो आहे तर व्ही ए सी इज इक्वल टू व्ही ए बी अपॉन एल. हा व्ही ए बी अपॉन एल इंटू कॅपिटल एल म्हणजे व्ही ए सी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. तुम्हाला एक काम सांगू मी सुरुवात अशी केली होती हे इक्वेशन ऑब्टेन करायला, व्ही ए बी इज इक्वल टू आय इंटू आर. आता तुम्ही हेच इक्वेशन लिहायला अशी सुरुवात करा, व्ही ए सी इज इक्वल टू आय इंटू स्मॉल आर. कळतंय का. आणि मी हे जे सगळं केलेलं आहे ना मी ते सगळं तसंच्या तसं करायचं. इथं व्ही ए सी आहे ना तुमचा, इथं व्ही ए बी आहे. आणि मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आणि शेवटपर्यंत यायचं. तर इथं ज्यावेळेस तुम्ही याल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इथं जसं माझा व्ही ए सी आला होता ना तसा तुमचा काय येईल तर व्ही ए बी येईल. म्हणजे तुम्ही कशीही इक्वेशनची सुरुवात केली तरी शेवटी तुम्ही इथे येऊन पोहोचणार आहात की पोटेन्शियल डिफरन्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला तर लेंथ ऑफ वायरला. म्हणजे हे काय आहे तर प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ पोटेन्शियोमीटर आहे. ठीक आहे, आणि या प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ पोटेन्शियोमीटरमधून आपल्याला काय मिळाले तर एक अतिशय महत्त्वाची डेफिनेशन ती म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट. आज जेवढं शिकवलं मी तुम्हाला अशी इच्छा करते की ते तुम्हाला समजलं असेल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या पोटेन्शियोमीटरची युजेस पाहणार आहोत, ॲप्लिकेशन पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही काय करत राहा, अभ्यास करत राहा, नोट्स काढत राहा. काही अडचण आली तर मला विचारत राहा, कॉमेंट करत राहा व्हिडिओला. बरं वाटतं की ज्यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट घेतलेला आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ आवडतो आहे, व्हिडिओ पाहून तुम्हाला तो कॉन्सेप्ट समजतो आहे, हे ऐकून हे वाचून मला चांगलं वाटतं. म्हणून कॉमेंट करत राहा मला. घरीच राहा, सुरक्षित राहा. टेक केअर, बाय.